हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आमच्या वाडीतलं नेहमीचं माझं रुटीन तसंच वाडीतलं काही झाडं बघायची आहेत. छान छान सीन आहेत समोर, तर तेही मी दाखवणार आहेत. शिवाय माझी काय दिनचर्या असते म्हणजे रुटीन काय असतं, रेसिपीज आपण बघणार आहोत काही. तर आजच्या ब्लॉगला आपण आता सुरुवात करायची आहे. तर आधी मी परिसर दाखवते. सकाळची वेळ आहे, तर माझ्या आजूबाजूचा परिसर आमच्या घराच्या तर खूप विलोभनीय आहे. तर आता टेरेसवर जाऊन बघूया आपण. समोर छान छान अशा डोंगरांच्या रांगा आहेत आणि सकाळच्या वेळेस खूप प्रसन्न वाटतं इथे. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात इकडे अक्षरशः ढग उतरलेले असतात आणि इतकं छान दृश्य दिसतं ना का समोरचं काहीच दिसत नाही, एवढं धुकं पण पडलेलं असतं आणि खूप छान वाटतं. थंडी भरपूर असते इकडे, पण उन्हाळ्यात मात्र इथे उन्हाळा खूप कडक असतो. संध्याकाळनंतर गारवा येतो, रात्री तर खूप गारवा असतो इथे. तर छान अशा या डोंगरांच्या रांगा वगैरे बघून खूप छान वाटतं. शिवाय सकाळच्या वेळेस पक्ष्यांचे किलबिलाट, पक्ष्यांचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज असतात, तर खूप मस्त वाटतं. असं पण दिवसभर वेगवेगळे पक्षी झाडावर येऊन बसतात आणि वेगवेगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. तर सकाळच्या वेळेस माझं इथे नाश्त्याची लगबग आहे. पसारा पडलेलाच आहे. किचन छोटा असल्यामुळे अगदी ऑर्गनाईज करायला कठीण जातं. तरी पण इथे मी काही गोष्टी अशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत, कारण काही ऑर्गनायझर एखाद दुसरे मी ठेवलेले आहेत, ट्रे ठेवलेले आहेत. जसं आम्ही इथे येतो तसं सामान बरोबर आणतो. तेलासाठी सुद्धा पहा, इथे हे छोटासा तांब्या ठेवलेला आहे, तर त्याच्यातच तेल ठेवते. एक जुनं ऑर्गनायझर इकडे होतं, तर ते मी ठेवलेलं. इथे काही बरण्या आल्यावर ठेवायला मिळतात. जसं आम्हाला सामान लागतं तसं आम्ही येताना बरोबर आणतो आणि बरोबर नेतो, कारण काही गोष्टी इथे ठेवल्या तर त्या खराब होऊन जातात. तर नेमक्याच वस्तू इथे ठेवायला लागतात. फ्रीजसुद्धा आहे जुना इकडे, त्याच्यावर असं थोडंफार ऑर्गनाईज करून ठेवते. आता इथे ओटा कायम मला धुवून घ्यावा लागतो, कारण काय खलबत्ता वगैरे नाही आहे. तर मी काय करते, हा असा दगड आहे एक ठेवलेला, तर त्यानेच मी लसूण वगैरे ठेचून घेते. तर आधी ओटा स्वच्छ करायला लागतो, कारण अशा ह्या काही गोष्टी करायला लागतात. तर ॲल्युमिनियमचा एक खलबत्ता आहे, पण मी शक्यतो नाहीच तो वापरत, तर याच प्रकारे करते नॅचरल. तर आता नंतर माझी आंघोळ झालेली आहे. आता तुळशीला पाणी घालून नमस्कार करून आता पुढचं काम करायचं आहे, देवाला वगैरे नमस्कार करून. तर छान इथे हे तुळशी वृंदावन आहे, तर हे सगळ्यांना आवडतं. दारात अगदी ठेवलेलं आहे आणि मी वरतीच ठेवलेलं आहे, खाली ठेवलेलं नाही आहे, का जेणेकरून पाय पण आपले स्वच्छ राहतील. तर आता आमच्या शेजाऱ्यांनी मला बोलवलेलं भाजी घ्यायला, तर त्यांच्या वाडीतली ही भाजी म्हणजे वांगी आहे. तर छान हिरवीगार वांगी मी घेऊन आले आहे. आता याचीच भाजी मला करायची आहे. तर ताजी ताजी भाजी केली का ती खूप टेस्टी लागते. आत्ताच त्यांनी तोडून आणलेली आहे, तर मला हाक मारली आणि बोलावलेलं. तर पहा, भरपूर दिलेली आहेत. तर ही मला अगदी 2-3 वेळेस वेगवेगळे वांग्यांचे प्रकार करायला होणार आहे. तर पहिल्यांदा मी इथे भाजी केलेली. आता गावात ही अशी भाजी करायची, तर आम्ही जास्त काही सामान नेलेलं नसतं. तरी पण मिरची, कोथिंबीर, टोमॅटो याचं मी असं वाटण तयार केलं आणि ते लावलेलं आहे. लसूण टाकलेलं आहे ठेचून, कांदा पण त्या वाटणातच घेतलेला आहे. तर ते लावलेलं आहे वाटण. आता मीठ वगैरे टाकून थोडंसं पाणी घालून भाकरीबरोबर ही भाजी आम्हाला खायची आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकून चालणार नाही. तर बटाटा टाकलेला आहे मी याच्यात आणि थोडासा आता गूळ टाकते, म्हणजे खूप टेस्टी होते भाजी. तर आता मी दाखवते तुम्हाला झाल्यावर. तर या पद्धतीने, आणि इथलं पाणी एवढं चांगलं आहे ना, त्याच्यामुळे अगदी साध्या पद्धतीने भाजी केली तरी खूप टेस्टी लागते. तर कुकरच्या आता 2 शिट्ट्या घेते म्हणजे भाजी झाली. तर आता इथे ही जी सालं वगैरे आहेत, तर ही काय मी फेकून देत नाही, ही गाईला खायला घालते. किंवा जर खराब असतील काय, तर इथे आम्ही एक खड्डा केलेला आहे, त्या खड्ड्यात हे सगळं टाकतो, म्हणजे अगदी माती पण चांगली खताची होऊन जाते. तर झालेलं आहे पहा, भाजी खूप छान झालेली आहे. जेवण वाढायला घेते आहे. तर इथे तांदळाच्या भाकरी आहेत उकडीच्या, तर आणि भाजी. जास्त काही इथे करता येत नाही भरपूर पदार्थ, कारण तेवढं सामानही नसतं आणि छान वाटतं असे बेत करायला, गावरान बेत.
सॅलड आहे बरोबर, काकडी आणि गाजर, बाकी काही नाही, एवढंच आहे. लोणचंसुद्धा आता मी इथेच घालणार आहे. तर दुपारचं तर जेवण झालं. तर संध्याकाळी पण मी काय करणार आहे ते पुढे दाखवणार आहे, काय रेसिपी करणार आहे ते. दुपारचं जेवण झाल्यावर भांडी पडलेली आहेत. आपले कामं काय चुकत नाही. इकडे कपडे सकाळी धुवून घातलेले ते वाळत आलेत. आता भांडी आटपायची आहेत आणि नंतर ओटा आवरून घ्यायचा आहे. तर ओटा तर छोटासाच आहे, पण आपल्याला ही कामं करावीच लागतात. कुठेही गेलं का आपल्याला ही कामं काय टळत नसतात, करावीच लागतात. तर पटापट भांडी घासून घेतली. तर भांडी जास्त माणसं आल्यावर इथे मागे बघा किचनच्या इथे एक नळ ठेवलेला आहे. तर खूप माणसं आल्यावर मग इथे आम्ही भांडी घासतो. बसून छान घासता येतात. 2-3 बायका असल्यावर बरं पडतं. कधीतरी मदतीला कोणाला तरी मी बोलवते सुद्धा जास्त माणसं असल्यावर. आता आम्हीच आहोत त्याच्यामुळे ही कामं पटापट आम्हीच करतो, होऊन जातात. फ्लॅटमध्ये डिशवॉशर आहे. इथे मात्र आल्यावर सगळं म्हणजे 3 वेळेस भांडी स्वतःलाच घासावी लागतात. पण हे काम ना अगदी खूप एन्जॉय करत करत मी करते. छान वाटतं इकडे, कारण वातावरणच तसं छान शुद्ध असतं. तर झालेलं आहे सगळं, ओटा पण आवरून झालेला आहे. हे असं आवरल्यावर आपल्यालाच हा आवरलेला ओटा पाहावा असा वाटतो, इतकं छान वाटतं. माझ्या फ्लॅटवरच्या किचनमध्ये ओट्यावर काहीच नसतं, पण इकडे जागाच नसल्यामुळे खूप गोष्टी ओट्यावरच ठेवाव्या लागतात. त्याने नीट ऑर्गनाईज कराव्या लागतात. तर काही ऑर्गनायझर आहेत तर काही नाही आहेत, तर ॲडजस्ट करायला लागतं. आता दुपारचं हे आटपल्यानंतर संध्याकाळी एक फेरफटका मारायला पाहिजे, म्हणून मग मी खाली वाडीत फिरून येते. खूप जणांनी मला विचारलं का तुमची वाडी किती आहे, तर मी सांगते ती किती आहे, थोडी आधी दाखवते तुम्हाला. तर आज आंब्याची रेसिपी, कच्च्या आंब्याची म्हणजे कैरीची रेसिपी करायची आहे. त्याच्यासाठी मी कैरी तोडायला आलेली आहे. तर इकडे हे राजापुरीचं झाड आहे, कलमच आहे. तर दुसरी हापूस आंब्याची कलमं आहेत. त्यामुळे मिस्टर मला याच आंब्यावरचं कच्ची कैरी तोडायला सांगतात, बाकी कुठे हात नाही लावू देत. तर मी इथे आलेली आहे. तर इथले आंबे आता तोडून नेते आहे. तुम्हाला रेसिपी दाखवते पुढे त्यांची. या दिवसात ना कच्च्या कैरीच्या खूप रेसिपी कराव्यात आणि त्या खाव्यात, म्हणजे आपल्याला उन्हाळा बाधत नाही. तर मी रोज एक रेसिपी करायचं ठरवलेलं आहे. एरवी मी चटणी करते कैरीची, ती खोबरं टाकून करते जिथे फ्लॅटवर असते तेव्हा. पण आता इथे नारळ कधी कधी नाही मिळत. नारळाची आमची झाडं आहेत, पण अजून त्याला नारळ येत नाही. आणि का कोणास ठाऊक या मातीत जास्त नारळसुद्धा येत नाही असं सांगतात. इथे आंबे वगैरे होतात पण नारळ होत नाहीत. खूप कमी येतात नारळ झाडाला. तर अजून आमच्या झाडांना येत नाही आहेत. तर इथे मी कैरीची चटणी करते आहे. तर त्याच्यात कांदा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे. लसूण नाही घेतला तरी चालतो, पण मी आज थोडासा 1 लसूण पाकळी घेतलेली आहे आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मीठ टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे. एवढी अप्रतिम चवीची ही चटणी बनते आणि लगेच बनते. तर पहा झालेली आहे. थोडी जाडसर ठेवली तरी चालेल. तर माझं मॉर्फी रिचर्डचा इकडे जुना मिक्सर आहे, पण त्याच्यात ना असे तुकडे राहतात, एकदम बारीक होत नाही. त्याच्यामुळे मला सारखं ते फिरवायला लागतं. तर चटणी झालेली आहे तयार. अगदी चवीला खूप सुंदर झालेली, आंबट गोड तिखट. तर वाडीत कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत तर ती आपण बघूया. तर अगदी मला सगळं नाही दाखवायला जमणार, कारण ना आता काय झालं आहे, उन्हाळ्यात ना काही झाडांची पानं गळून गेलेली आहेत. असं थोडंसं ड्राय वाटते आहे वाडी. तर मी पावसाळ्यात तुम्हाला छान अशी वाडी दाखवणार आहे, झाडं प्रत्येक दाखवणार आहे. तर आता पण दाखवते. आंब्याची झाडं आमच्याकडे भरपूर आहेत. तर ही जी तोतापुरी आंब्याची जात आहे त्याचं हे झाड आहे, आत्ता मी जे दाखवलं ते. आता इथे लिंबाची काही झाडं आहेत. कधी कधी लिंबू एवढा बहरलेला असतो ना, तर पानसुद्धा दिसत नाही, एवढे लिंबू लागतात कधी कधी. आता मात्र लिंबू नाही आहे. एखाद दुसरा पहा इथे आहे, कुठेतरी दिसतो आहे. तर यावर्षी काय झालं आहे, मध्येच पाऊससुद्धा पडून गेलेला, त्याच्यामुळे ना फळांची खूप वाट लागलेली. आंबेसुद्धा यावर्षी खूप कमी आहेत, जवळजवळ नाहीच आहेत. दरवर्षी आम्ही आंबे विकतो, पण यावर्षी कदाचित आम्हाला विकायला नाही जमणार, घरातच खायला होणार आहेत आणि नातेवाईकांना देण्यासाठी. तर असा हा परिसर आहे. ही आमची वाडी जवळजवळ 1 एकर आहे. 1 एकरसाठी एखाद दुसरा गुंठा काहीतरी कमी आहे, पण 1 एकरच आहे जवळजवळ.
तर 1 एकर म्हणजे खूप अशी मोठी पण नाही आणि खूप लहानही नाही, छान आहे. म्हणजे आम्ही मस्त फिरतो इथे, बरीचशी झाडं लावू शकलेलो आहोत आणि मनासारखी झाडं लावलेली आहेत. खूप फळांची झाडं आहेत, तर ती टूर मी खरोखर नंतर करणार आहे, कोणकोणत्या फळांची आहे. जेव्हा फळं बहरलेली असतात तेव्हा खूप छान वाटतं. तर इथे घर आहे आमचं. तर घर आम्ही वाडी घेतल्यावर नाही बांधलेलं, तर एक 4-5 वर्षांनी बांधलेलं. तर या वाडीला 9 वर्ष जवळजवळ झालेली आहेत आणि घर 4 वर्ष झालेली आहेत बांधून. अगदी हे घर करोना काळातच बांधलेलं होतं, तर त्यामुळे लॉकडाऊन लागलं आणि आम्ही इथेच राहिलो. काही महिने फ्लॅटवर सुद्धा होतो. त्यावेळेसच आमच्या गायी गेलेल्या, मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं. तर इथे कोंबड्यासुद्धा आहेत. फुलझाडं खूप छान छान आहेत. कढीपत्ता आम्ही लावलेला, तर याला एवढा छान वास आहे ना, तर थोडीशी पानं टाकली तरी खूप छान वास लागतो. या झाडाजवळून गेलं तरी कढीपत्त्याचा एवढा छान वास सुटलेला असतो. या दिवसात मोगरासुद्धा येतो, तर काही मोगऱ्याची झाडं आहेत इकडे. मोगऱ्याचं असं छोटंसं बन झालेलं आहे, तर अजून थोड्या दिवसाने खूप याच्यावर मोगरा येणार आहे. आत्ता जस्ट इथे सुरुवात झालेली आहे. तर पहा, हे मोगऱ्याची झाडं आहेत. तर इथे सुद्धा मोगऱ्याची फुलांमुळे एवढा या भागात वास पसरलेला, सुवास दरवळतो आहे. हा मोगरा सुद्धा इकडे मला हळदी कुंकूमध्ये एका मैत्रिणीने दिलेला, ते रोप मी इकडे लावलं आणि भरपूर झालेलं आहे. आता हे दुसरं झाड आहे, हे तुती म्हणतात इकडे याला, पण इंग्लिश नाव मलबेरी आहे. मलबेरी, ब्लॅकबेरीज. तर ती फळं आहेत ही. मगाशी आपण कैरीची चटणी केली. आता मगाशी म्हणजे आदल्या दिवशीचं होतं ते, तर आत्ता मी करते आहे कैरीचा टक्कू. तर कैरीचा टक्कू करताना किसून घ्यायची आहे कैरी सालासकट. मसाला म्हणजे लाल तिखट टाकलेला आहे, मीठ आणि गूळ टाकायचा आहे त्याच्यात. गूळ थोडासा जास्त टाकायचा आहे, तर हे ना तोंडी लावायला खूप छान असतं कैरीचा टक्कू. तर गूळ टाकलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती गोड हवं किंवा जास्त आंबट हवं असेल तर गूळ कमी टाका. लाल तिखट पण किती तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपल्या चवीप्रमाणे घालायचं आहे. तर तेवढी एक कैरी मी पूर्ण किसून घेतली आहे, पण त्याच्यातली थोडी बाजूला काढलेली. कारण वरणात आम्ही कोकम वापरतो, तर कोकम मी आणायला विसरले, त्याच्यामुळे मी कैरीच सध्या टाकते आहे आमटीमध्ये किंवा वरणामध्ये. तर मीठ झालेलं आहे टाकून. आता हे मिक्स करायचं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. चमच्याने नाही जमलं तर आपण हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकतो. साईडला इथे चिंच गुळाची आमटी किंवा तुम्ही तुरीच्या डाळीचं वरणसुद्धा म्हणू शकता. तर चिंच गुळ म्हणण्यापेक्षा मी इथे कैरीचाच किस टाकलेला आहे, कारण चिंच मी वापरतच नाही. आता त्या कैरीच्या टक्कूला आपण छान फोडणी तयार करूया. मी कढीपत्ता टाकलेला आहे, जशी आपण फोडणी करतो त्याचप्रमाणे हिंग, हळद, राई टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि फोडणी दिलेली आहे. तर तेलाचं तुम्ही कमी वापर केला तरी चालेल, इथे अगदी कमी घ्या तरी चालेल. तर कोथिंबीर वरून टाकलेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर संध्याकाळी आम्ही खमण खाल्लेलं, त्याच्यामुळे भूक नव्हती, तर आत्ता फक्त रात्रीला हे आमटी भात आणि हे तोंडी लावायला टक्कू केलेला मी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला या रेसिपीज दाखवल्या झटपट होणाऱ्या, शिवाय हा परिसर पण आजूबाजूचा दाखवला, काही झाडं दाखवली. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत वाडीचे असे 2 व्लॉग मी दाखवलेले आहेत. कसे वाटले तेही नक्की कमेंटद्वारे मला कळवा.